अगदी जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। करवीर तालुक्यातील शिंगणापूर येथे खरेदी केलेल्या जमिनीच्या सातबारा पत्रकावर वडिलांचं नाव लावण्यासाठी 5,000ची लाच घेणाऱ्या तलाठ्यासह उपसरपंचाला अटक करण्यात आली आहे। इरफान संधी असं या तलाठ्याचं नाव असून दीपक कांबळे असं उपसरपंचाचं नाव आहे। कोल्हापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज सायंकाळी शिंगणापुरातील तलाठी कार्यालयातच या दोघांना पकडलं। करवीर तालुक्यातील शिंगणापूर इथल्या एका व्यक्तीनं या परिसरातील जमीन खरेदी केली होती। या जमिनीच्या सातबारा पत्रकावर त्या व्यक्तीच्या वडिलांचं नाव लावायचं होतं। त्यासाठी त्यांनी गावातील तलाठी इरफान संधी यांची भेट घेतली होती। हे नाव लावण्यासाठी इरफान संधी आणि शिंगणापूरचा उपसरपंच दीपक कांबळे या दोघांनी त्या व्यक्तीकडे 10,000 रुपयांच्या लाचेची मागणी केली होती। तडजोडी अंती 5,000 रुपये देण्याचं ठरलं होतं। त्या प्रकरणी त्या व्यक्तीने या दोघांच्या विरोधात कोल्हापुरातील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती। त्यानुसार या विभागाने पंच साक्षीदार यांच्या समक्ष पडताळणी करून सापळा रचला होता। त्यानुसारच त्या व्यक्तीकडून 5,000 रुपयांची लाच घेताना शिंगणापूरचा तलाठी इरफान दिलावर संधी आणि शिंगणापूरचा उपसरपंच दीपक सदाशिव कांबळे या दोघांना अटक करण्यात आली। त्यांच्यावर करवीर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला असून या दोघांच्या घर झडतीचं काम सुरू करण्यात आलंय, अशी माहिती या विभागाच्या पोलीस उपाधीक्षक वैष्णवी पाटील यांनी दिली। पोलीस उपायुक्त शिरीष देशपांडे, अप्पर पोलीस अधीक्षक अर्जुन भोसले, पोलीस उपाधीक्षक वैष्णवी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक उज्ज्वला भडकमकर, पोलीस हवालदार संदीप काशीद, सचिन पाटील, कृष्णा पाटील, संदीप पवार, गजानन कुराडे यांनी ही कारवाई केली। तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला। महामीडिया 24 सदैव तत्पर।